गिरीश महाजन आणि उदयनराजे बैठकीतली इनसाइड बातमी आता समोर येते। भाजपकडून उदयनराजेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला दिला गेलाय अशी शक्यता आहे आणि गिरीश महाजनांकडून उदयनराजेंना सल्ला दिल्याची माहिती आता समोर येते। मात्र घड्याळाच्या चिन्हावर लढण्यास उदयनराजेंनी नकार दिलाय। गिरीश महाजनांचा प्रस्ताव उदयनराजेंनी फेटाळलेला आहे। गिरीश महाजन आणि उदयनराजेंच्या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात दैनिक पुढारीच्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक हरीश पाटणे यांच्याकडून। भाजपने महाराष्ट्रातली आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी भाजपमधून त्या पहिल्या यादीमध्ये जाहीर झाली नाही। त्यामुळे साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली। समर्थकांनी राजीनामे दिले। भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या धैर्यशील कदम यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला। एवढंच नव्हे तर त्यानंतरच्या 2 दिवसांमध्ये मराठा संघटना सुद्धा रस्त्यावर उतरल्या आणि एक प्रकारचं उदयनराजेंच्या बाजूचं वातावरण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये तयार झालं। एकीकडे माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा उदयनराजेंच्या समर्थकांनी व्यक्त केलेला संताप यामुळं संकटमोचक अशी प्रतिमा असलेले भाजपचे गिरीश महाजन हे माढ्यानंतर लगेचच साताऱ्यामध्ये काल दाखल झाले। जलमंदिर येथे त्यांनी उदयनराजेंशी चर्चा केली, उदयनराजेंच्या समर्थकांशी चर्चा केली। बंद कमऱ्यात जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये हा मतदारसंघ यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेला आहे। याशिवाय अजितदादा पवार यांच्या गटाला काही जागा सोडल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये अजितदादांनी साताऱ्याच्या जागेवर दावा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट हा महायुतीचा घटक पक्ष आहे, त्यामुळं ही जागा अजित पवारांकडे जाईल अशा पद्धतीची शक्यता गेली काही महिने बोलली जाते। अशा परिस्थितीत गिरीश महाजन यांनी ती सुद्धा चाचपणी काल उदयनराजेंकडे केली की जर घड्याळाच्या चिन्हावर लढायची वेळ आली तर तसं करता येईल का। मात्र उदयनराजेंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून किंवा घड्याळाच्या चिन्हावरून निवडणूक लढवण्यास नकार दिला। त्याचं कारण सुद्धा त्यांच्या समर्थकांनी सांगितलं की अजितदादांचे आणि उदयनराजेंचे चांगले संबंध आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट सुद्धा उदयनराजेंना मानणार आहे। उदयनराजेंचेही अजित पवार गटाशी चांगले संबंध आहेत। मात्र उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर घेतलेली खासदारकी, मिळवलेली खासदारकी सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे पुन्हा घड्याळाचं चिन्ह घेऊन लढायचं हे उदयनराजे म्हणून त्यांना ते आणि त्यांच्या समर्थकांना मान्य नाही आणि हे गिरीश महाजन यांना काल त्यांनी पटवून सांगितलं।